आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढत असेल तर किती बरं आहे ना. खरंच आहे बोल. अगं हसायला काय पैसे थोडीच लागतात काय. बरोबर काय कोणाचाही कुठलाही तोटा नाही अजिबात. झालाच तर फायदाच फायदा. सुखी होण्याचा तेवढं आहे. हसायचं हसत राहायचं. तुम्ही सगळेजण खूप छान हसा. खूप हसा. असं तर सगळ्यांनी हसायला पाहिजे. मग हसा अगं हो. काय हो बाबांना माहिती आहे. त्यांच्या आजाराबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते. पण मग जेव्हा आपण सगळे कॅरम खेळत होतो तेव्हा त्यांनी आपल्याला जाणवू का नाही दिलं. आणि तुलाही जर हे सगळं आधीच माहिती होतं तर तूही का नाही जाणवू दिलंस. अगं का जाणवू द्यायचं. आपलं काय ठरलं होतं. आपल्या चेहऱ्यावर दुःख दिसता कामा नये. आणि आपल्याला सुद्धा बाबांना दुःखी बघायचं नाहीये ना. मग का जाणवू द्यायचं त्यांना सांग. आणि बाबांनी कायम आपल्याला असलेली परिस्थिती स्वीकारून पुढे जायला शिकवलंय. जसं त्यांनी स्वीकारलंय तसं आपणही स्वीकारायला हवं. जेवढं आपण स्ट्रॉंग राहणार तेवढेच तेही स्ट्रॉंग राहतील, दटून राहतील. त्यांना आपल्यासोबतचा प्रत्येक क्षण हवाहवासा वाटला पाहिजे. म्हणून सांगते आपल्या चेहऱ्यावर त्यांना कुठलंही दुःख दिसता कामा नये. बरोबर आहे ओवीच. आपल्याला माहितीये हे मास्तरांना माहित असताना सुद्धा त्यांनी आपल्याला कळू दिलं नाही. विषय सुद्धा काढला नाही. आपणही तेच केलं पाहिजे बाई. आपण सुद्धा त्यांच्यासमोर अजिबात कसला विषय काढायचा नाही आणि त्यांना कळू द्यायचं नाही. बाबांसमोर हा विषय काढायला नको ते सगळं ठीक आहे. पण आता आपल्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. आपल्याला या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपल्याकडे बऱ्यापैकी फंड जमा झाले. आता आपण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्यांना सांगूया की बाबांचं ऑपरेशन करा. कारण आपण जितकं लेट करणार तितकीच हार्ट ट्रान्सप्लांटची शक्यता वाढत जाईल. पुढे ऑपरेशन कठीण होऊन बसेल. धोका वाढू शकतो. आपण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून घेऊया. हो कुठे गेली काय माहिती. ताई ही ही इथे बसलीये. शमिका शमिका अगे इथे काय करतेस. चल जेवायला. हो ताटं वाढलीत. चल. हा कसं जेवू मी आता. माझा दात खूप हलतोय. दात हलतोय. बघू खूप दुखत नाहीये ना ग. दुखतोय पण बरं वाटतंय. तो जराच पडला ना तर मी झोपताना तो दात उशीखाली ठेवणार आहे. मग दूध फेरी येईल आणि मग मी दूध फेरीला माझी विश सांगेल. हे पडलं माझं दात. आता दूध फेरी येणार. अगं असं काही नसतं. असं कसं नसतं. ए शमिका असता. तू ठेवतात म्हणजे फेरी येईल. कधी
काही काय सांगतेस? ए ताई, असतं म्हणजे नसतं. अगं उगाच कशाला तिला स्वप्न दाखवतेस आबा? स्वप्न काय, खरं तेच सांगते. ए आबा तू गप्प बस ग. ए शमिका तू ठेवा दात. ठीक आहे, मी ठेवते आणि मग मी तुम्हाला सकाळी सांगते. ताई अगं लहानपणी खरंच आली होती फेरी. अगं हो आली होती, पण आपली ताईच भूत फेरी बनून आली होती, तुझी इच्छा कळावी म्हणून. काय मग आजवर का नाही सांगितलं मला? सांगणार होतो तू मोठी झाल्यावर. आता अजून किती मोठी झाल्यावर सांगणार होतात? आता सांगितलं ना. तुम्ही नाही असं करताय मुद्दाम. बिचारी ती श्रमिका, तिला वाईट वाटणार सकाळी. नाही वाटणार तिला वाईट. म्हणजे शमिकाच्या दातासाठी जर खरंच भूत फेरी आली आणि तिची विष कळली तर? अगं पण भूत फेरी कशी काय येणार आणि ती आपल्याला का सांगेल तिची विष काय आहे? आपल्यापैकीच कोणीतरी भूत फेरी बनून आली आणि आपल्याला कळलं तर? कमाल आयडिया ही. चला मग प्लॅनिंग करूया. चल. बाबा तुमच्या आता सगळ्या गोळ्या घेऊन झालेल्या आहेत, इथे ठेवते. हा आणि आजपासून समीर तुमच्या सोबत झोपतील इथे. हा काही लागलं तर असं ते त्यांना इकडे. अगं पण खरंच काही गरज नाही अगं. बाबा तुम्ही कितीही नाही म्हणा, मी इथेच झोपा. हा, तुम्ही पण झोपा. बरं ठीक आहे, घेतो. ठीक आहे, चला झोपा. हो. काय एवढ्या घाईघाईत कुठे चालला? अगं तुझ्याकडेच येत होतो. माझ्याकडे का? शमिकाचा दात पडलाय